एक रिअल एक्झाम्पल द्यायचं आहे ॲक्च्युली, एक सांगायचं आहे. माझ्या शेजारी मर्सिडीज आहे, ठीक आहे. बघा इथे मर्सिडीज आहे. अर्धा एक तास झालं ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे, ठीक आहे. आणि रिॲलिटी काय आहे, ही गाडी 5 लाखाची आहे, ती गाडी 55 लाखाची असेल, ठीक आहे. किंवा मी म्हणतो 75 लाखाची असेल. तुम्ही कितीही गाडी घ्या, उद्या इंडियामध्ये ह्या महागड्या गाड्या घेणं नॉन प्रॉफिटेबल आहे. म्हणजे नाही आहे, लॉसेस आहेत ह्या गोष्टीचे. तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकू शकता वगैरे. आणि उद्या प्रत्येकाच्या घरात 2-2 1-1 गाड्या आहेत. आधी 1-1 गाड्या असायच्या, आता 2-2 3-3 गाड्या आहेत प्रत्येकाच्या घरात. म्हणजे ते स्टेटसच्या सिम्बॉलमुळं वगैरे ते तुझं हे वाढत गेलं आहे, आउटपुट वाढत गेलं आहे, खरेदी वाढली, सेल्स वाढला आहे. आणि उद्या ट्रॅफिक खूप होणार आहे. आज जेवढं ट्रॅफिक आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त होणार आहे. सो तो थांबला आहे बघा, तो थांबला आहे, मी पण थांबलो आहे, ठीक आहे. अर्धा तास झालं ट्रॅफिकमध्येच आहे. सो ह्या गोष्टी आहेत. तुम्ही कुठे इन्व्हेस्टमेंट करताय, कशी इन्व्हेस्टमेंट करताय त्याच्यावर. म्हणजे जास्त कुठेही पैसे घालून उपयोग नाही, त्याचा लॉसेस आहेत. म्हणजे कितीही काही केलं ट्रॅफिकमध्ये अडकायच लागणार आहे. उद्या रोल्स रॉयसवाला जरी माझ्या इथं असलं तरी त्याला अडकायच लागणार. ट्रॅफिक आहे बाई. हां, जर त्या गाडीला काही हेलिकॉप्टरसारखं काहीतरी फंक्शन्स आहे जे उडून जाऊ शकतं, पुढं ट्रॅफिक पास करू शकतं, तेव्हा त्या गोष्टीत इन्व्हेस्टमेंट करा. पण ज्याला रोल्स रॉयसच घ्यायचे ना, त्याने हेलिकॉप्टरच घ्या. हेलिकॉप्टर डायरेक्ट जाऊ शकतो, डायरेक्ट रोपनं उतरायचं, रोपनं चढायचं, डायरेक्ट अक्षय कुमारसारखं. सो गोष्टी आहेत तशा.